उन्हाळ्याचे सगळे. हो ना, तर काय धुणं भांडे त्याच्यातच वेळ जातो पूर्ण. आता करू तरी काय म्हटलं, पण बोर होऊ लागलं. आता घरात करायला तर काही नाही. बरं चल जाऊ दे, येते थोडा गावाला फेरफटका मारून बघते कुठं काय सुरू आहे. नाही तर सरळ जाऊन बसते, एक तर मालाकडे जाऊन बसते, नाही तर मग शिला असन घरी तर शिलाकडे जाऊन बसते. बाप्पा काय ऊन आहे रे बाबा, बापरे लयच ऊन आहे ना. काही घ्यावं का डोक्यावर स्कार्फ वगैरे? जाऊ दे, मला इथंच तर जायचंय, कशा स्कार्फ पाहिजे. माला, ए माला, आहे का तू घरात? ये बरं बाहेर 2 मिनिटं. माला घरी नाही काय? नाही आवाज येऊन लागला ना, काही नाही येऊ नाही लागली. मला घरी नाही ना शांताबाई, ती तिकडे गेली रेणूकडं. दिसलं नाही का जाताना तुम्हाला? नाही ना, मला माहिती. बरं ठीक आहे, जाते मी तिकडं. काही काम होतं का? काही पाहिजे होतं तर सांगा. नाही नाही, काही पाहिजे नाही, जाते मी. असंच बोलायला आलते तिच्याशी, पाहिजे काही नाही. आता तुमच्या होतीन सुरू उन्हाळ्याच्या मैफिली, जेवण खावण करून जे गप्पा ठोकत बसायचं. हो ना. काम नसतं दुपारी आम्हाला. तुम्ही नाही गेले का वावरात भाऊ? मी गेलो होतो, आलो उन्हाचं. बरं चला येते मी आता. हो या मग शांताबाई. आम्ही गप्पा मारत बसलो की लगे लाला भाऊंच्या पोटात दुखतं. आता काय त्रास आहे काय नाही काय की. जाऊ दे ना मेलं, मला काय करायचंय. नाही बाई, आज इथे बसल्या का? आणि मी तुम्हाला तिकडेच भूक लागले ना रेणूच्या घरी जाऊन. आता पहिले मालाकडे गेले, मला ते लाला भाऊ सांगितलं रेणूकडे गेले तर रेणूच्या सासऱ्याने सांगितलं की ते तिकडे गेल्यात म्हणे. म्हटलं बर, आले तिकडं. ये ना शांताबाई, बरं झालं आलीस. बसलो होतो असंच. काय ऊन आहे बाई? आणि का बे शांताबाई, तू बिना डोक्यावर घेताच उन्हाचं एवढं फिरू लागली का? आता मला काय माहिती होतं मला इकडे तिकडे फिरावं लागेल. मी गेलते सरळ मालाकडं, तिथून मग मला इकडे यावं लागलं. ऊन तर खूप पडू लागलं, पण आता केवढं ते वर्षानुवर्ष दरवर्षी वाढतच चाललंय गरमी. दिवसात 2दा आंघोळ केली तरी बरं वाटणं. हो बाई, तुम्हाला गरमीचं टेन्शन आणि मला तर काही नाही बाई. हे उन्हाळा आला का मग मी अशी काळी पडायला लागते, बापरे. नुसता असा गडद काळा रंग होतो. म्हणजे ते आंबे कसे पकतात उन्हाळ्यामध्ये, तशी मी पण पकून जाते, माझा रंग पण पकून जातो, काळा होऊन जातो एकदम. हे बरोबर बोलली बाई. हा बरोबर बोलली बरं. आंब्याचं नाव काढलं आणि काय तोंडाला पाणी सुटलं, बापरे. ए बाई, तू जास्त आंबे खाऊ नको बरं, पण या दिवसात चालत नसतं, नाही तर खाशीन गप्पा आंबेच खात राहशील. काय सांगते शांताबाई, चालत नाही? नाही चालत नाही. एखादी दुसरी फोड ठीक आहे, पण आंबे बिंबे खाऊ नको जास्त. अरे यावर्षी आंबे राहून जातं मग शांताबाई माझे. आंब्याचा विषय निघाला त्यावर आठवलं मला. काल लाला भाऊनी आणले होते ना तुमच्या, लय मोठं कैऱ्या आणल्या होत्या वावराने. ते 2-4 झाडं आहे ना तिथं आलेले आहे बाई, अशा छान कैऱ्या आहे त्या. मग केलं मी त्याचं मस्त त्याचं हे केलं, सरबत केलं असं उकडून वगैरे. मग 2-4 घेऊन जा बाबा तुम्ही आता जाताना. चला माझ्यासोबत, 2-4 घेऊन जा तुम्ही पण, पिऊन घ्या सरबत. हे उन्हाळ्यात ऊन किती तापलं तर ह्या गोष्टींची लय मजा असते बाबा. सरबत काय, ह्याचं सरबत काय, त्याचं सरबत काय. हो बाई तेवढं आहे. मस्त खाण्यापिण्याची होती म्हणा मज्जा. आंबे, कुठं कैऱ्या, आणि कुठं ते बेलाचं सरबत, कुठं निंबू पाणी, रोज एक 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 एक. गावाकडे उन्हाळा सहन करायची पण आपले आपले तरीके. आपल्याला ना AC लागतो ना फार काही कूलर वगैरे लागतं. हा पत्र्याचं घर असेल तर लागतं म्हणा, पण माळुदाचं घर असेल तर ते पण नाही लागत. पण दुपारी येऊन मस्त अशा गप्पा बिप्पा ठोकत बसायच्या. उन्हाळ्याची पण तशी आपली एक मजा आहेच म्हणा वेगळी. माझं तर बाई ते मटका पण फुटलेला आहे. मला तर ह्यावेळी मटका आण नाही आता नवीन. चलता का कुणी? उद्या जाऊन येऊ मग आपण, मटका घेऊन येऊ तुम्हाला आणायचं असेल तर. शांताबाई, मला तर डायरेक्ट रांजणच आणायचं बाई. मी थेट रांजण घेऊन येईन, आपण जाऊ मग मालाला घेऊन जाऊ. आणि जर रेणूला पाहिजे असेल तर आपण घेऊन येऊ मग तिचा. हो आणा माझ्यासाठी, आणा पण छोटाच आणा माझ्यासाठी, जास्त मोठा नको. जमतं, जाऊ मग उद्या. ते आता ते घरातलं कळशीतलं आणि त्यातलं पाणी लई गरम लागतं. ते 10-12 ग्लास पिले तरी तहानच भागत नाही. 10-12 ग्लास? शांताबाई काही बोलती का ग तू? काही बोलती 10-12 ग्लास? म्हणता तसं. मी तर आज काय करते माहितीये का, अख्खं हेच झाडून घेते बाई आता. मग ते लय परेशानी होती. आता लाला भाऊ लगे म्हणता की उन्हाळा लागला नाही की लाला भाऊला गच्चीवर जायचं असतं झोपायला. मग आज झाडून घेते. आज थोडंसं ऊन उतरलं, कमी झालं, इथून गेले काकी गच्ची अशी छान झाडून घेते आणि त्याच्यावर सडा टाकते आणि मस्त मग रात्री तिथं झोपत जाऊ. वा बाई, मला तुम्हाला तर गच्ची तरी आहे, आम्हाला तर गच्ची पण नाही मिळाली झोपायला. तू घराची खिडकी उघडी ठेवत जा ना ग.
ती किचनमधली तुमची, तिथून येत असेल थंड वारं. हा तिथून येतं म्हणा. आपलं चांगलं आहे. कामं बिमावर आवरलं की आपण काय एक तर घरात बसू शकतो, नाही तर असं कुठं आडोशाला वगैरे बसू शकतो बाबा. पण ते जे काम करतात त्यांचं काय बाई, दुसऱ्यांकडे म्हणजे जे कामाला जातात त्यांचं काय हालतच बेकार होत असेल या उन्हामध्ये. फिरणारे कोणी, काम करणारे कोणी, रस्त्यावरचे ठेले लावणारे. बाई बाई मग आता त्यांच्याकडे बघून तर लेस टेन्शन येतं. हो मग शांताबाई, त्रास तर होतच असेल, पण आता काय करते, मजबुरी आहे. पैसा कमवण्यासाठी ऊन काय 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 सहन करावं लागतं. नाही तर काय बाई. तुळशीचं वृंदावन असन किंवा निंबाचं झाड असन तर मग ऊन लागत नाही बरं तेव्हा. हो हो बरोबर बोलली, बरोबर. माझी आजी तर नाही का उन्हाळ्यामध्ये कुठं पण बाहेर जाताना सोबत कांदा ठेवायला लावायची. आणि नंतर माझी आई पण उन्हात कुठं पण निघायचं म्हटलं बाहेर की कांदाच ठेवायला लावायची सोबत. हो हो तसंच. आणि ऊन लागलं समजा तर मग ते काय ते कांदा किसायचा तो आणि तो चोळायचा हाताला पायाला. कधी कधी तर माझी आजी केसांमध्ये लावून द्यायची. तो काय वास यायचा माहिती त्याचा घाण. पण उन्हाळ्याचं कसं आहे, खाण्यापिण्याचं पण आपल्याला विशेष लक्ष ठेवावं लागतं बरं. म्हणजे जसं एकदम हलकं जेवण करायचं, दही, ताक, काकडी, टरबूज हे सगळं खात राहायचं. म्हणजे पाणी असतं ना, पाणी लक्षात ठेवून 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 प्यायचं बस. नाही तर मग कसं पाणी कमी पिलं ना डोकं दुखायला लागतं. हो का ग, ते उन्हाळ्यात कमी पाणी पिलं म्हणून डोकं दुखतं का बाई? बरं झालं सांगितलं. मला तर कळतच नाही. उन्हाळा लागला का माझं डोकं दुखायला लागतं, उन्हाळा लागला का माझं डोकं दुखायला लागतं. उन्हाळा किती जरी लागला तरी आपल्या गप्पा मात्र सगळं ठीक करून देतात. कुल्फी घ्या कुल्फी, गारीगार घ्या गारीगार, थंड थंड गारीगार. वा, आणि त्याच्यात गारीगार खायला भेटली तर मग अजूनच मज्जा. काय म्हणता? आणते मी गारीगार आता, थांबा. चला तर फ्रेंड्स, मी आता मस्त गारीगार घेऊन येते आणि आम्ही मैत्रिणी मिळून खातो. पण तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग.